वेलकम लर्नर्स. कशा आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे. आज आपण इयत्ता चौथीची मराठीतला पाठ क्रमांक 7 बघूया. ती कविता आहे. पाठ क्रमांक 7 मध्ये कविता आहे, जाऊ फुलांच्या जगात. ओके, तर आपण सुरू करू. जाऊ फुलांच्या जगात. ऐका, म्हणा आणि वाचा. तर आपण आधी वाचून घेऊया. जाऊ फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी. पाखरांच्या संगतीत गुजगष्टी करू राणी. निर्झराचे गोड गीत ऐकू चला वाऱ्यावर. खेळू सोनेरी उन्हात हिरव्याशा तृणावर. शोधू निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान. दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन. चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ. पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू. सूर्यकांत खांडेकरांची ही कविता आहे. सुंदर कविता त्याने आपल्याला दिलेली आहे. त्यातून त्यांना काय सांगायचं ते आता आपण एक एक कळव्यानुसार बघूया. ओके, तर पहिलं आहे, जाऊ फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी. पाखरांच्या संगतीत गुज गोष्टी करू राणी. तर ते असं म्हणतंय की जाऊ आपण फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी. म्हणजे आपण बाहेर निसर्गात जाऊया आणि फुलांची काय कहाणी, फुलं कशी असतात, काय असतात, आपण ते बघूया. आणि पाखरांच्या संगतीत, पाखरांच्या पक्ष्यांच्या संगतीत गुज गोष्टी करू. म्हणजे आपण गोष्टी करू, तिथे गप्पा मारू, असं आपले कवी म्हणतायत. निर्झराचे गोड गीत. निर्झराचे म्हणजे, निर्झरा म्हणजे झरा. तर निर्झराचे गोड गीत ऐकू चला वाऱ्यावर. खेळू सोनेरी उन्हात हिरव्याशा तृणावर. निर्झरा म्हणजे झरा. तर झरा जेव्हा वाहतो तेव्हा असा छान मस्त खळखळ आवाज येतो ना, तर तेच गीत म्हणतात. त्याला ते गीत म्हणतात. आपण ते आवाज, झऱ्याचा आवाज ऐकू आणि वाऱ्यासोबत ऐकू. आपण खेळू सोनेरी उन्हात, म्हणजे सकाळचं ऊन जे असतं, सकाळचं किंवा संध्याकाळचं, ते एकदम असं छान सोनेरी असतं ना. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा छान असं सोनेरी उन्हाचे किरण आपल्या अंगावर पडत असतात. तर ते हिरव्याशा तृणावर ते आपण तिथे जाऊया उन्हात. ते असं म्हणतायत की झऱ्याचा गोड गीत ऐकत आपण सोनेरी उन्हामध्ये हिरव्याशा गवतावर आपण छान खेळूया. निसर्गाची मजा घेऊया, आनंद लुटूया निसर्गातला, असं आपले कवी म्हणतायत. तृणावर म्हणजे हे जे गवत असतं हिरवगार, त्याला म्हणतात तृण. तृण म्हणजे गवत. तर पुढचं आहे, शोधू निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान. दिसते का पाहू कोठे रम्य विजेचे नर्तन. ते म्हणतायत आपण चला बाहेर जाऊया, निळ्या आकाशामध्ये पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुची कमान येते, ते बघूया, ती शोधूया, ती कुठे दिसते का बघूया. आणि जेव्हा इंद्रधनु पाऊस पडतो तेव्हा विजा येतात, विजा चमकतात ना, त्या विजेचं नर्तन बघूया. नर्तन म्हणजे नाच, म्हणजे विजेचा नाच बघूया आपण. आणि निसर्गाची मजा घेऊया, निसर्गातला आनंद शोधूया. पुढे आहे, चंद्र सूर्य तारकांचा शोध घेत चला जाऊ. पाठलाग करताना कोण पुढे जाते पाहू. तर ते म्हणतायत चंद्र सूर्य तारे जे आहे, आपण त्याचा शोध घेऊया, त्याचा आपण अभ्यास करूया. आणि तो अभ्यास करताना कोण कोण पुढे जाते आपण ते बघूया. आणि मुलांना निरीक्षणाची सवय लावूया. म्हणजे ते चंद्र सूर्य तारकांचं निरीक्षण करतील, शोध घेतील, तर त्यामुळे मुलांना त्याचा शोध लावण्याचा, पाठलाग करताना त्याची सवय पडेल आणि मुलांना निरीक्षण करायची सवय लागेल, असं आपले कवी सांगतायत. ते सांगतायत की मुलांना निसर्गाशी मैत्री करा आणि छान फुलांच्या, पाखरांच्या, झऱ्यांचा, हवेत, उन्हात, सोनेरी किरणात, मस्त छान हिरव्या गवतावर, आकाशात इंद्रधनुची कमान बघत, विजेचे नर्तन बघत
चंद्रसूर्यांचा ताऱ्यांचा अभ्यास करत आपण निसर्गाची मजा घेऊया, असं आपले कवी सूर्यकांत खांडेकर आपल्याला सांगत आहेत. तर त्यांना काय संदेश द्यायचा याच्यातून, की मुलांनी निसर्गाशी मैत्री केली पाहिजे आणि त्याचा आनंद लुटला पाहिजे. आपल्या ज्या निसर्गात फुले, पक्षी, तारे किंवा हे चंद्र सूर्य आहेत, हिरवेगार हे छान असं गवत आहे, त्याचं निरीक्षण करून त्या निसर्गातील त्याचा आनंद आपल्याला अनुभवायला सांगता आहेत ते. ओके. निसर्ग आपल्याला खूप काही देतो ना. आपण त्यावर निसर्गावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याचे जतन केले पाहिजे. ओके. आता आपली कविता छान समजून झाली आहे, अर्थ पण सांगून झाला आहे. तर आपण आता पुढे प्रश्न उत्तरं बघूया. त्यामध्ये पहिला आहे, आधी आपण बघूया की नवीन शब्द काय आलेले त्यात. कहाणी म्हणजे काय? गोष्ट. संगत म्हणजे सोबत. गुज गोष्टी, मी सांगितलं ना, गुज गोष्टी म्हणजे गप्पा गोष्टी, मनातल्या गोष्टी. निर्झर म्हणजे झरा, आणि तृण म्हणजे गवत, आणि नर्तन म्हणजे नाच. आपण हे सगळे शब्द कवितेमध्ये पाहिले. तर आपण आता बघूया पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये आहे, ऊन सोनेरी रंगाचे कधी दिसते? कधी दिसते ऊन सोनेरी रंगाचे? जेव्हा सूर्य उगवतो सकाळी आणि जेव्हा सूर्य मावळतो संध्याकाळी, तेव्हा सूर्याचे जे सोनेरी किरण असतात ते तेव्हा ऊन आपल्याला सोनेरी दिसतं, छान असं दिसतं ना, पिवळसर. हे बघा, सकाळी आणि संध्याकाळी ऊन सोनेरी रंगाचे दिसते. ओके. दुसरा प्रश्न बघूया, इंद्रधनुष्यात कोणते कोणते रंग असतात? कोणते कोणते रंग असतात इंद्रधनुष्यात? 7 रंग असतात. जांभळा, निळा, आकाशी, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल, असे 7 रंग असतात. ओके. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला निसर्गातील कोणत्या गोष्टींचा शोध घ्यावासा वाटतो? कोणत्या गोष्टीचा शोध घ्यावा वाटतो तुम्हाला निसर्गात? तर मला निसर्गातील फुले, पक्षी, इंद्रधनुष्य, चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांचा शोध घ्यावासा वाटतो. ओके. तर आता पुढचं आहे, आपल्याला जोड्या लावायच्या पुढे. अ गट दिलाय, ब गट दिलाय. हे काही कवितेतली शब्द दिलेली आहेत. त्या शब्दांशी यापैकी कोणते शब्द जोडले गेलेले आहेत ते आपल्याला शोधून त्याच्यात जोड्या लावायच्या आहे. आता इथे पहिला दिलेला आहे फुलांची. तर फुलांची सोबत कोणता शब्द जोडलेला गेला आहे कवितेमध्ये, तर ते आपण बघूया. जाऊ फुलांच्या जगात, ऐकू फुलांची कहाणी. हे बघा, फुलांची कहाणी. मग हे फुलांची कशाला जोडलं गेलं जाईल? कहाणीला. ओके. दुसरं आहे विजेचे. आता आपण विजेचे बघूया. विजेचे कुठं आलं होतं? हे बघा, ह्या कडव्यामध्ये आलेलं आहे. शोधू निळ्या आकाशात इंद्रधनुची कमान, दिसते का पाऊ कुठे रम्य विजेचे नर्तन. विजेचे नर्तन. विजेचे कशाला जोडायचं? नर्तनला. आणि इंद्रधनुची काय मग? कमान. हे बघा इथे आलेलं आहे ना, इंद्रधनुची कमान. अशा आपल्याला ह्या जोड्या लावायच्या आहेत. समजलं? फुलांची कहाणी. ओके. पुढचं आहे प्रश्न 3. शब्द वाचा, त्याचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आता आपल्याला पहिला शब्द दिलेला आहे फुले. तर फुलेचं आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. मला बगीच्यामध्ये खूप रंगीबिरंगी फुले दिसली. किंवा आपण असं पण लिहू शकतो, बागेत रंगीबिरंगी फुले फुलली आहेत. किंवा असंही लिहू शकतो, मला रंगीबिरंगी फुले आवडतात. ओके. तुम्हाला जसं आठवेल, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही याचं वाक्य तयार करून बघा. दुसरं आहे वारा.
तर वाऱ्याचं काय आहे, आज थंड वारा वाहत आहे. अजून दुसरं बनवू शकता तुम्ही. तिसरं आहे चंद्र. रात्री आकाशात सुंदर चंद्र दिसतो. हे पण झालं. अजून असं पण म्हणू शकता, मला रात्री नाही, मला चंद्र खूप आवडतो. असं तुम्ही वाक्य बनवू शकता किंवा हेही लिहू शकता. ओके, आपण आता पुढचा बघूया. पुढचा प्रश्न काय आहे, तर पुढचा प्रश्न आहे विचार करा व सांगा. पहिला प्रश्न आहे त्यात, फुलांच्या जगात तुम्ही गेलात तर काय मजा कराल. तर आपण बघूया, मी जर फुलांच्या जगात गेलो तर रंगीबिरंगी फुले पाहीन आणि त्याचा सुगंध घेईन आणि फुलपाखरांसोबत बरोबर खेळेल आणि पक्ष्यांची गाणी ऐकेल. फुलांच्या जगात गेले तर तुम्ही काय करणार हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर त्यात दुसरं आहे, आकाशातील चंद्र, सूर्य, तारे यापैकी तुम्हाला काय आवडते. आता तुम्हाला काय आवडते ते तुम्ही इथे लिहायचं आहे. पण मला चंद्र आवडतो, कारण तो रात्री सुंदर आणि शांत प्रकाश देतो, म्हणून मला चंद्र आवडतो. तुम्ही सूर्याचं पण लिहू शकता, मला सूर्य आवडतो, मला सकाळी सूर्याची छान सुंदर सोनेरी किरण बघायला खूप आवडतात, संध्याकाळचा मावळता सूर्य बघायला खूप आवडतो. असं तुम्ही इथे लिहू शकता तुमच्या आवडीनुसार. ओके, तर आता पुढचं आहे खेळू या शब्दाशी. त्यामध्ये आहे गटातील वेगळा शब्द ओळखून लिहा. त्यात पहिला आहे आकाश, निर्झर, ऊन आणि इमारत. तर यापैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर आकाश, निर्झर आणि ऊन हे सगळे निसर्गातले आहेत, पण ही जी आहे इमारत ही माणसाने बनवलेलं आहे, म्हणून हा वेगळा शब्द होईल. ओके, दुसरं फुले, पाने, घरे, फळे. यातला वेगळा शब्द काय येईल, घरे, कारण ही सगळे झाडाशी जोडले गेलेले आहेत. फुले, पाने, फळे हे झाडाशी जोडलेले आहे, पण घराचा झाडाशी काही संबंध नाही, म्हणून घर हे यातला वेगळा शब्द येईल. तिसरा आहे तांबडा, नारंगी, मोदक आणि पिवळा. तर यातले ही तांबडा, नारंगी, पिवळा हे रंग झाले आणि मोदक काय झाला, हा एक पदार्थ झाला, म्हणून हा यातून वेगळा निघेल. चौथा आहे रुमाल, पट्टी, पेन्सिल आणि पेन. पट्टी, पेन्सिल, पेन हे काय झाले, हे तुमचं शाळेतलं स्टेशनरीचं सामान झालं आणि रुमाल वेगळा झाला, म्हणून रुमाल याचं उत्तर येईल, ह्याच्यातला वेगळा शब्द येईल. ओके, हे समजलं. आता त्यातलं पुढचं बघूया. चौकटीत दिलेली झाडांची नावे ओळखा व लिहा. तुम्हाला आठवलं, समजतं इथे काय लिहायचं, आंबा, हे असेल जांभूळ, हे पपई आणि हे फणस. मी इथे उत्तर दिलेले आहे तुम्हाला, तुम्ही इथून बघून घ्या. ओके, आपण पुढचं बघूया. पुढे आहे प्रश्न 3, मी आहे कोण हे ओळखायचं आहे. त्यात पहिलं, टपोरे रूप, रंग माझे वेगळे, फुलांचा राजा म्हणतात मला, सांगा पाहू मी आहे कोण. कोण आहे हा, ओळखा बघू. तर तो आहे गुलाब. पुढचा आहे दुसरा, भिंतीवर मी टांगलेला, वेळ सदा मी सांगणारा, टिकटिक माझा आवाज येतो, सर्वांना मी वेळ दाखवतो, सांगा पाहू मी कोण. तुम्हाला कळलं असेल भिंतीवर कोणाला टांगलेलं असतं आणि टिकटिक कशातून आवाज येतो आणि वेळ कोण दाखवतं, तर तो आहे घड्याळ. समजला. आता त्यात आहे प्रश्न 4. यात आपल्याला चौकटीत लपलेली फुलांची नावे शोधायची आहे. हे एक शोधून दाखवलेलं आहे गुलाब. आता आपल्याला बाकीचे पण शोधायचे आहेत.
तर मला दिसतो आहे हा झेंडू. ओके. हा दिसतो आहे चाफा. नंतर दिसतो आहे हा निशिगंधा. नंतर हा जाई. त्याच्यानंतर हा आहे मोगरा. त्याच्यानंतर आहे हा सदाफुली. अजून दिसतंय का कुठे? नाही दिसत आहे. ओके. समजलं कसे शोधायचे? आपल्याला त्यासाठी आपल्याला फुलांची नावं माहिती असली पाहिजे. तर त्यापुढे आहे लिहिते होऊया. हे आहे कवितेतील ओळी पूर्ण करा. हे तुम्हाला माहितीच आहे. हे कवितेत ज्या ओळी आपल्याला ज्या शिकवलेले कडवे आहेत आपले, ते हे पूर्ण करायचे. ते तुम्ही पूर्ण करून लिहू शकता. त्यात पुढे आहे प्रश्न 2, संवाद लिहा. तुम्हाला एखादे फूल भेटले तर तुम्ही काय संवाद करणार त्याच्यासोबत? कसं बोलणार? तर आपण ते बघूया कसं बोलणार. मी मला जर फूल दिसलं तर मी म्हणेल, नमस्कार फुला, तू किती सुंदर दिसतोस. फूल म्हणेल, नमस्कार, धन्यवाद. मग मी म्हणेल, तुझा सुगंध खूप छान आहे. मग फूल म्हणेल, धन्यवाद, झाडांची काळजी घ्या आणि निसर्गावर प्रेम करा. नक्कीच, मी झाडे लावेन आणि फुलांचे संरक्षण करेल. असा संवाद होईल का आपल्यात? तुम्ही ट्राय करून बघा आणि बघा तुमचा संवाद कसा होतो. ओके. आता पुढचा आहे कृतीतून शिकूया. आता हा उपक्रम तुम्हाला घरी करायचा, हा तुमच्यासाठी दिलेला आहे. की काय दिलेलं आहे? तुमच्या परिसरातील विविध फुलांची माहिती मिळवा, त्यांचे खालीप्रमाणे वर्गीकरण करून वहीत लिहा. तर आता त्यामध्ये काय लिहायचं तुम्हाला? पहिलं आहे वास येणारी फुले, दुसरी आहे वास न येणारी फुले, तिसरी आहे वर्षभर फुलणारी फुले आणि चौथी आहे लाल रंगांची फुले. पण मी इथे तुम्हाला दिलेले आहे. वास येणारीमध्ये कोण कोण आहे? मोगरा, जाई, जुई, गुलाब, ही वास येणारी फुले आहे. आणि वास न येणारी फुलमध्ये काय आहे? तर वास न येणारीमध्ये जास्वंद, झेंडू, सूर्यफूल, ही वास न येणारी फुले आहेत. तिसरं आहे वर्षभर फुलणारे फुले. वर्षभर कोणती फुलं फुलतात? जास्वंद पण वर्षभर असतात, गुलाब पण वर्षभर असतात, सदाफुली पण वर्षभर असतात. ही वर्षभर टेकणारी फुले आहेत, फुलणारी फुले आहेत. आता त्यात लाल रंगांची फुले कोणती आहेत? गुलाब, जास्वंद, तांबडा कण्हेर. ओके. हे तुम्ही उपक्रम तुमच्या घरी लिहायचा आहे. तुम्हाला एक माहिती म्हणून पाहिजे म्हणून हा तुम्हाला उपक्रम दिलेला आहे. ओके. तुम्हाला समजला असेल हा कविता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. आणि आपल्या चॅनलवर बाकीचे पण व्हिडिओ आहेत, म्हणजे स्कॉलरशिपचे व्हिडिओ आहेत, मराठी, इंटेलिजन्स, मॅथ, मराठी, इंग्लिश हे विषयाचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. म्हणजे आपण सुरुवात केलेली आहे. आपण एक एक आपण घेत जाऊ. तुम्ही कोणी स्कॉलरशिपची एक्झाम देणार असाल तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि त्याला पण लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग. ओके. बाय.